हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा 11वा दिवस अमेरिकेच्या हल्ल्यानं खमेनी संतप्त। तेल अवीव, हैफासह इस्रायलच्या अनेक शहरांवर जोरदार बॉम्ब हल्ला। इस्रायलकडूनही जोरदार प्रत्युत्तर। अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल, इराणचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इशारा। प्रतिहल्ला कराल तर तुमचा विनाश झालाच समजा, अमेरिकेचाही इशारा। अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे कच्चं तेल महागलं। बॅरलचा भाव $88वर। इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर ही आर्थिक आत्महत्या असल्याचं अमेरिकेचं मत। आमच्यावर परिणाम होणार नाही असं भारताचं स्पष्टीकरण। वारीबाबत सपाचे आमदार अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य। नमाज पठणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची वारीशी तुलना। सगळ्या स्तरातून आझमींवर तीव्र संताप। ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या भास्कर जाधव राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात। संजय राऊत सावरण्याचा प्रयत्न करतात, मात्र भाषण करायला मिळालं नाही तर नाराज होत नाही, भास्कर जाधवांकडून स्पष्ट। माजी नगरसेवकांच्या प्रवेशावरून महायुतीत धुसफूस। भाजपत प्रवेश केलेले ईश्वर तायडे आणि आकांक्षा शेट्टी शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक होते। आमदार दिलीप लांडेंच्या त्रासाला कंटाळून भाजपत प्रवेश केल्याची चर्चा। तोट्यातल्या एसटीचा अखेर लेखाजोखा जाहीर होणार। एसटीची श्वेतपत्रिका आज जाहीर होणार। मंत्रिपदी आल्यावर प्रताप सरनाईक यांनी श्वेतपत्रिकेचे आदेश दिले होते। विदर्भातील शाळा आजपासून सुरू होणार। शिक्षण मंत्री दादा भुसे विद्यार्थ्यांचं स्वागत करणार। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांचे अभिनव उपक्रम। मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता। पहिल्या टेस्टमध्ये भारताच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवस अखेर 2 बाद 90 धावा। इंग्लंडच्या पहिल्या डावात 465 धावा। बुमराहनं 5 विकेट्स घेतल्या। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार केल्यानंतर आज सासवड मुक्कामी। संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरहून पुढे मार्गस्थ होणार। गुड मॉर्निंग महाराष्ट्र, नमस्कार। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा पोहळे। बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन। विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या